नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. HSRP नंबर प्लेट ऑनलाईन कशी बुकिंग करायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहीत असेल की HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे. यामध्ये 15 ऑगस्ट 2025 पर्यंत जर तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल तर तुम्हाला सुरुवातीला ₹5,000 दंड आणि दुसऱ्या वेळेस ₹10,000 दंड तुमच्या जुन्या गाड्यासाठी तुमच्या जुन्या गाड्या आहेत 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. जर तुमची गाडी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल तर तुम्हाला त्या गाडीसाठी शोरूममधूनच HSRP नंबर प्लेट बसवून दिली जात आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की HSRP नंबर प्लेट ऑनलाईन कशी बुक करायची, त्यानंतर तुम्हाला नंबर प्लेट कुठं मिळणार आहे, ती कशी बसवून घ्यायची, यासाठी किती खर्च येणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अगोदर पाहूयात की ही HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय. HSRP नंबर प्लेट म्हणजे काय आहे? HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे. ही भारत सरकारने अनिवार्य केलेली सुरक्षित वाहन नंबर प्लेट आहे, ज्यामध्ये पुढील गोष्टी असतात. यामध्ये ॲल्युमिनियमची प्लेट असते, जी जळून न जाणारी आणि मजबूत असते. यामध्ये IND अक्षर आणि लोगो असतो. क्रोमियम होलोग्राम असतो. यामधून बनावट थांबवली जाते. लेझर इटॅच्ड परमनंट नंबर हटवता न येणारा विशेष कोड असतो. टेम्पर प्रूफ लॉक, प्लेट चोरी किंवा बदल करता येत नाही आणि रंगानुसार यामध्ये वेगवेगळे स्टिकर असतात, जसं CNG, पेट्रोल, डिझेलसाठी. आता ही नंबर प्लेट कोणत्या वाहनांना बंधनकारक आहे हे पाहूयात. HSRP कोणत्या गाड्यांसाठी बंधनकारक आहे? सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी आवश्यक आहे, परंतु नोंदणीच्या वर्षावरून वेगळे नियम लागू होतात. यामध्ये तुमचं नोंदणी वर्ष जर 1 एप्रिल 2019 नंतर नोंदवलेली गाडी असेल तर तुम्हाला HSRP प्लेट अगोदरच डीलरकडून बसवली जाते. म्हणजे तुमच्या गाडी जर 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेली असेल तर तुम्हाला HSRP प्लेट बसवण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुमची गाडी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदवलेली असेल तर तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसवून घेणं बंधनकारक आहे. यामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर, कमर्शियल वाहने, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणं बंधनकारक आहे. चला तर मग पाहूयात की ही नंबर प्लेट ऑनलाईन कशी बुक करायची, याची काय प्रोसिजर आहे. HSRP नंबर प्लेट तुम्ही 2 प्रकारे बसवू शकता. एक आहे तुमच्या घरी HSRP नंबर प्लेट तुम्ही मागवू शकता. यामध्ये तुम्ही HSRP नंबर प्लेट ऑनलाईन करत असतानाच तुमच्या घरी जर मागवायची असेल तर त्याच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत, किंवा तुम्ही एखाद्या डीलरकडून जे तुम्हाला डीलर दिलेले आहेत त्या डीलरकडून HSRP नंबर प्लेट बसवून घेऊ शकता. तुम्हाला यासाठी काय करायचं असतं, HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे आणि स्लॉट बुक केल्यानंतर त्या सेंटरवर जाऊन तुमची प्लेट बसवून घ्यायची आहे. यामध्ये तुमची जी फीस कटणार आहे ती ऑनलाईन तुम्हाला पे करायची आहे. यामध्ये सर्व चार्जेस येणार आहेत. तुमचे फिटमेट चार्जसहित सर्व चार्ज येणार आहेत. चला तर मग पाहूयात की ऑनलाईन प्लेट कशी बुक करायची. HSRP नंबर प्लेट बुक करण्यासाठी तुम्हाला Google Chrome ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे HSRP महाराष्ट्र. त्यानंतर सर्वात 1 नंबरची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही प्लेट कुठं बुक करायची आहे त्यासाठी तुम्हाला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ही प्लेट कुठेही बुक करू शकता. सध्या तुम्ही जिथं राहत आहात तेथील तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुम्ही ही प्लेट बुक करू शकता. तुमची वाहन कुठल्याही नोंदणी असू द्या, त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्ही maharashtra.hsrp.com या वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाताल. तर तुम्ही पाहू शकता की वाहन कुठेही असो, तुम्हाला जिथं पाहिजे असेल तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे, इथं पाहू शकता 1/4/2019 पूर्वीच्या वाहनांनाच फक्त HSRP बुकिंग करायची आहे. त्यानंतरच्या वाहनांना तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्हाला ऑर्डर नाऊ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ऑर्डर नाऊ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या पॉपअपला तुम्हाला क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फिटमेट लोकेशन डीलरकडून तुम्हाला बसवायची आहे की होम फिटमेट म्हणजे तुम्हाला घरी प्लेट मागवायची आहे. घरी जर मागवायची असेल तर टू व्हीलर आणि थ्री व्हीलरचा ₹125 एक्स्ट्रा चार्ज आहे आणि LMU HMUचा ₹250 एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावा लागेल. घरी जर तुम्हाला प्लेट ऑर्डर करायची असेल तर तुमच्या पिनकोडला प्लेट ऑनलाईन डिलिव्हर होते का तुम्ही चेक करा होम फिटमेंटसाठी आणि फिटमेंट ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकून होम फिटमेंट तुम्हाला दाखवली जाते का पहा. आपण इथं डीलरकडून प्लेट बसवून घेणार आहोत. त्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा वाहन नोंदणी क्रमांक व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे प्लेटचा नंबर टाकायचा आहे. तुमचा वाहन चेसिस नंबर
शेवटचे 5 अंक तुम्हाला टाकायचे आहेत, ज्यामध्ये हे स्पेशल सिम्बॉल तुम्हाला वापरायचे आहेत. समजा डॅश आणि तुमच्या चेसिस नंबरचे लास्टचे 5 डिजिट तुम्हाला टाकायचे आहेत. आता वाहन इंजिन नंबरचे तुम्हाला 5 अंक इथं टाकायचे आहेत. इथं तुम्ही पाहू शकता 5 अंक टाकायचे आहेत. त्यानंतर व्हेइकल ओनर मोबाईल नंबर, वाहन मालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुमचा जो चालूवाला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. कुठलाही मोबाईल नंबर टाका, त्याच्यावरती फक्त OTP येणार आहे. तुम्ही कुठल्याही मोबाईल नंबर इथं इन्सर्ट करू शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही सर्व डिटेल्स भरून घेतल्यानंतर व्हेरिफाय विथ वाहन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमची डिटेल्स मॅच झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन दाखवलं जाईल आणि नेक्स्ट स्टेपवरती रिडायरेक्ट केलं जाईल. आता इथं पाहू शकता तुम्हाला तुमच्या जवळचं शहर निवडायचं आहे, जिथं तुम्हाला प्लेट बसवून घ्यायची आहे. तुमचा जो काही जिल्हा जवळ असेल तुम्हाला त्या जिल्ह्याचं ठिकाण निवडायचं आहे. तुम्ही जिथं राहत असाल तो जिल्हा निवडा. त्यानंतर तुम्हाला त्या सेंटरची नावं दाखवली जाईल. त्या जिल्ह्यामधील कुठले सेंटर आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला जे सेंटर जवळ वाटतं ते सेंटर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्ही पाहू शकता दुसऱ्या जिल्ह्यामधील सेंटर तुम्हाला पाहिजे असतील तर सेंटरची नावं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. यामधील एक सेंटर तुम्हाला जे जवळ वाटतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं अपॉइंटमेंट डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. पसंतीची भेटीची तारीख निवडा. यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायची आहे. अपॉइंटमेंट डेट जर तुम्हाला इथं दाखवत नसेल तर नेक्स्ट मंथवरती क्लिक करा. इथं तुम्ही पाहू शकता 29 आणि 30 तारीख अवेलेबल दाखवत आहे. ऑक्टोबरमध्ये 1 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 6 तारीख अशा ज्या डेट दाखवत असतील त्याच डेट फक्त तुम्ही बुक करू शकता. यामधील सप्टेंबरची आपल्याला 29 तारीख दाखवत आहे. त्यानंतर आता स्लॉट तुम्हाला बुक करायचा आहे. सप्टेंबरच्या तारखेमध्ये स्लॉट कुठं अवेलेबल आहेत. 2:30 ते 3:30, 3:30 ते 4:30 आणि 4:30 ते 5:30 अवेलेबल आहेत. त्यापैकी एक स्लॉट सिलेक्ट करा आणि तुम्ही नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करू शकता. तुमचं शहर निवडा, स्लॉट बुक करा, टाईम निवडा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडायचा आहे. तुमच्याकडे कुठलं आहे, मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, LMU आहे, HMU आहे, हे तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. आपण मोटरसायकल सिलेक्ट करणार आहेत. याला एकदा कन्फर्म करणार आहेत. नॉन ट्रान्सपोर्ट ऑटोमॅटिक येणार आहे कारण तुमची मोटरसायकल आहे. इंधन प्रकार ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर इंजिन प्रकार, जर तुमची RC बुकवरती इंजिन प्रकार असेल तर ठीक आहे, अन्यथा नॉट अवेलेबल करा. नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव, तुम्हाला इथं वाहन मालकाचं नाव टाकायचं आहे. यामध्ये वाहन मालकाचं नाव टाकून बिलिंग राज्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा. आपल्याला GSTची आवश्यकता नाही, त्यामुळे ही फील्ड सोडून नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बिलिंग ॲड्रेस इथं पत्ता तुमचा टाकून घ्यायचा आहे. जसं ॲट पोस्ट, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, शहर, ईमेल ID असेल तर टाका आणि त्या नेक्स्ट यावरती क्लिक करा. ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. OTP टाकायचा आहे. खालचा कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा तुम्हाला सॉल्व्ह करून भरायचा आहे. इथं 19-15 तुम्हाला विचारलं आहे. त्याचं जे काही आउटपुट असेल ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. इथं कॅप्चा सॉल्व्ह करायचा आहे आणि ते टाकायचं आहे. OTP आलेला आहे. तो OTP टाकून कॅप्चा टाकून व्हेरिफाय OTP व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर नंबर दाखवणार आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवणार आहे. चेसी नंबर दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुमचं फिटमेंट सेंटर कुठं आहे, तुम्हाला किती फीस आकारली जात आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. फिटमेंट लोकेशन कुठलं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला टू व्हीलरसाठी ₹531 ऑनलाईन आहेत. यामध्ये तुम्ही अपॉइंटमेंट डिटेल्स पाहू शकता. कुठल्या डेटला, कुठल्या स्लॉटमध्ये, किती ते किती वेळ, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल. फिटमेंट लोकेशन असेल, कॉन्टॅक्ट पर्सन असेल, त्याचा पूर्ण तुम्हाला माहिती इथे येणार आहे. तुम्हाला प्लेट कशी भेटणार आहे, त्याची इथं साईज दिलेली आहे. रिअरची प्लेट कशी आहे, फ्रंटची आहे, याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि पे RS यावरती क्लिक करायचं आहे. पेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाईल. रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं UPI किंवा QR कोडनं पेमेंट करू शकता. आपण QR कोडनं पेमेंट करणार आहोत. भीम UPI सिलेक्ट करा आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करून तुम्ही QR कोड स्कॅन करून ते पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशी रिसिप्ट मिळणार आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर दाखवेल, नाव दाखवेल, इनव्हॉइस नंबर दाखवेल. प्रिंट हिअर यावरती क्लिक करून तुम्हाला याची पावतीची प्रिंट निघणार आहे. हे तुम्ही पाहू शकता. अशी पावती निघणार आहे. ही पावती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. याची प्रिंटआउट घेऊन तुम्हाला फिटमेंट सेंटरला ज्या दिवशी तुमची तारीख आहे, वेळ आहे, अपॉइंटमेंट डेट आहे, त्या दिवशी जाऊन तुमची प्लेट बसवून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज देण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला फक्त ती ऑनलाईन बुक केलेली रिसिप्ट घेऊन फिटमेंट सेंटरला जायचं आहे. त्यांना ती रिसिप्ट दाखवायची आहे. ते तुम्हाला प्लेट बसवून देतील. ते तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज घेणार नाहीत कारण ऑनलाईन आपण पे केलेला आहे.
अशा प्रकारे तुम्ही HSR पिन नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. आता ऑनलाईन बुकिंग करत असताना काही जिल्ह्यामध्ये काही सेंटरला तुम्हाला स्लॉट बुक करण्यासाठी दाखवत नाही, कारण ते स्लॉट ऑलरेडी बुक झालेले आहेत. असे दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जिल्ह्यातील दुसरं फिटमेंट सेंटर निवडायचं आहे. तिथं स्लॉट अवेलेबल आहेत का नाही तुम्हाला मॅन्युअली चेक करायचं आहे. इथं तुम्हाला पुढील 1-2 महिन्याचे स्लॉट दिसणार नाहीत. त्याच्या पुढील स्लॉट अवेलेबल असतील तर तुम्ही स्लॉट बुक करून घ्या. स्लॉट बुक करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.